सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पिंपळगाव तसं छोटंसं पण निसर्गाने हातचं राखूनच दान दिलेलं. पाऊस पडला तर हिरवगार, नाही तर उन्हाळ्यात जमिनीला पडलेल्या भेगा, म्हणजे जणू शेतकऱ्याच्या नशिबाच्याच रेषा. याच गावात एका मोडक्या तोडक्या झोपडीत पंढरीनाथ आणि सखूबाई राहत होते. पंढरीनाथ म्हणजे हाडाचा कष्टकरी, शरीराची काठी झालेली, चेहऱ्यावर अकाली आलेलं वृद्धत्व आणि हातावर पडलेले घट्टे त्यांच्या संघर्षाची साक्ष देत होते. सूर्य डोक्यावर येण्याआधीच पंढरीनाथ हातात हातोडा घेऊन डोंगराच्या पायथ्याशी दगड फोडायला जायचे. टक टक असा तो दगड फुटण्याचा आवाज म्हणजे त्यांच्या जगण्याचा ताल होता. तर दुसरीकडे सखूबाई पहाटे 4ला उठून घरातील कामं उरकून त्या गावातल्या सावकाराच्या आणि मोठ्या लोकांच्या घरी धुणी-भांडी करायला जात. या दोघांच्या आयुष्याचा एकच केंद्रबिंदू होता, त्यांचा मुलगा आकाश. आकाश लहानपणापासूनच हुशार होता. घरात विजेचा दिवा नव्हता, म्हणून तो चिमणीच्या प्रकाशात तासनतास अभ्यास करायचा. सखूबाई पदराखाली भाकरी लपवून ठेवायच्या, जेणेकरून आकाशला रात्री भूक लागली तर त्याला देता येईल. स्वतः अर्धापोटी राहतील, पण मुलाच्या ताटात कधीही कमतरता भासू दिली नाही. एक दिवशी आकाशने शाळेतून येऊन विचारलं, बाबा, जिल्हा अधिकारी म्हणजे काय असतं हो? पंढरीनाथांनी हातातला हातोडा खाली ठेवला, घाम पुसला आणि म्हणाले, बाळा, तो जिल्ह्याचा राजा असतो. त्याच्या एका सहीने गरिबाचं नशीब बदलू शकतं, पण तिथे पोहोचायला खूप कष्ट करावे लागतात. आकाशच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने ठरवलं, मी पण कलेक्टरच होणार. पण हे स्वप्न पाहणं सोपं होतं, पूर्ण करणं मात्र अग्निदिव्य होतं. 10वी-12वीचे शिक्षण गावात झाले, पण पुढच्या शिक्षणासाठी आकाशला शहरात जाणे गरजेचंच होतं. शहरातल्या शिक्षणाचा खर्च ऐकून पंढरीनाथच्या पायाखालची जमीनच सरकली, पण त्यांनी हार मानली नाही. सखू, आपल्याकडे जे काही आहे ते विकून टाकू, पण पोराला शहरात पाठवू, पंढरीनाथ खंबीरपणे म्हणाले. सखूबाईच्या अंगावरचे दागिने म्हणजे लग्नाची एक जुनी नथ आणि पायातली जोडवी होती. त्यांनीही ती हसत हसत काढून दिली. हे घ्या, माझ्या दागिन्यापेक्षा माझ्या पोराचं भविष्य मोठं आहे, त्या म्हणाल्या. आकाश शहरात गेला. तिथे तो अभ्यासात बुडून गेला. इकडे गावी पंढरीनाथ आणि सखूबाईंची अवस्था बिकट होत चालली होती. वाढत्या वयामुळे पंढरीनाथांना आता दगड फोडणं झेपत नव्हतं, पण मुलाच्या फीचे पैसे पाठवायचे होते. एके दिवशी दगड फोडताना हाताला मोठी जखम झाली, रक्त वाहू लागलं, पण त्यांनी फक्त कापड बांधलं आणि काम सुरूच ठेवलं. सखूबाईंना गुडघ्यांचा त्रास सुरू झाला होता, तरीही त्या 4-4 मजले चढून लोकांच्या घरी भांडी घासायला जात होत्या. दर महिन्याला आकाशला पैसे पाठवताना पंढरीनाथ पोस्ट ऑफिसच्या बाहेर ताटकाळत उभे असायचे. माझा पोरगा साहेब होणार, मग आमचं सगळं दुःख मिटणार, हा एकच विश्वास त्यांना जिवंत ठेवून होता. 5 वर्ष उलटली. आकाश UPSCची परीक्षा देत होता. पहिल्या 2 प्रयत्नात अपयश आलं. आकाश खचला होता. त्याने फोन केला, बाबा, मला नाही जमणार हे, मी परत येतो गावी. तेव्हा पंढरीनाथ कडाडले, बाळा, रणांगण सोडून पळणारा आमचा रक्त असूच शकत नाही. आम्ही इथे उपाशी राहू, पण तुला कलेक्टर झालेलं पाहिल्याशिवाय मरणार नाही. वडिलांच्या त्या शब्दांनी आकाशमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झालं. त्याने रात्रंदिवस एक केला आणि अखेर तो दिवस उजाडला. संपूर्ण पिंपळगावात ढोलताशे वाजू लागले, गुलाल उधळला गेला. रेडिओवर बातमी आली होती, पिंपळगावचा सुपुत्र आकाश पंढरीनाथ मोरे देशात गुणवत्ता यादीत झळकला, झाला जिल्हाधिकारी. सखूबाईंनी देवासमोर साखर ठेवली आणि ढसाढसा रडल्या. पंढरीनाथांनी आयुष्यात पहिल्यांदाच अभिमानाने आपली छाती ताणली होती. आकाश गावी आला. गाड्यांचा ताफा, पोलीस आणि लोकांची गर्दी. आकाशने आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा, तुमच्या कष्टाचं चीज झालं, आकाश म्हणाला. पंढरीनाथ म्हणाले, आता आम्हा म्हाताऱ्यांची काही काळजी करू नकोस, तू फक्त गरिबांची सेवा कर. आकाशची नियुक्ती एका मोठ्या शहरात झाली. तो निघून गेला. सुरुवातीला तो फोन करायचा, चौकशी करायचा, पण जसा जसा काळ लोटला तसा तसा साहेब लोकांच्या जगात आकाश रमू लागला.
बंगल्याची उंची वाढली, पण मनाचा मोठेपणा मात्र हळूहळू कमी होऊ लागला होता. इकडे गावी मात्र एका नवीन संकटाची चाहूल लागत होती, ज्याची कल्पनाही या वृद्ध दाम्पत्यांना नव्हती. आकाश आता शहरात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला होता. तो ज्या बंगल्यात राहत होता तो बंगला म्हणजे जणू एखादा राजवाडाच होता. पांढऱ्या शुभ्र भिंती, समोर विस्तीर्ण बाग, दारात उभ्या असणाऱ्या पोलीस गाड्या आणि सतत वाजत राहणारा फोन. आकाशच्या आयुष्याचा कॅनव्हास पूर्णपणे बदलला होता. आता त्याच्या आजूबाजूला साधेभोळे गावकरी नव्हते, तर मोठे उद्योगपती, राजकारणी आणि उच्च शिक्षित अधिकारी होते. सुरुवातीचे काही महिने आकाशने गावी नियमित पैसे पाठवले, पण हळूहळू त्याचे फोन कमी होऊ लागले. कामाचा व्याप खूप आहे, मीटिंगमध्ये आहे अशी कारणं तो देऊ लागला. पण खरी परिस्थिती काही वेगळीच होती. आकाश आता एका अशा जगात वावरत होता जिथे स्टेटस म्हणजे सर्व काही होतं. त्याने शहरातल्या एका श्रीमंत घराण्यातील मुलीशी, जिचं नाव सोनाली होतं, तिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. सोनालीला आकाशचं गरिबीचं पार्श्वभूमी ठाऊक होती, पण तिला त्याच्या पदाचा अभिमान होता, त्याच्या आईवडिलांचा नाही. एके दिवशी सोनालीने त्याला स्पष्ट विचारलं, आकाश, लग्नानंतर तुझे आईवडील इथेच राहणार का? आय मीन, लुक ॲट देम. ते आपल्या या सोसायटीतील कसं काय मॅच होतील? माझे डॅड आणि त्यांचे बिझनेस पार्टनर येतील तेव्हा मला त्यांची ओळख कशी करून द्यावी लागेल? आकाशला त्या क्षणी आईवडिलांच्या कष्टाची आठवण व्हायला हवी होती, पण सत्तेच्या नशेत त्याच्या बुद्धीवर पडदा टाकला होता. तो शांतपणे म्हणाला, त्याची काळजी नको करूस, ते गावातच राहतील, मी त्यांना इथे आणणारच नाही. दुसरीकडे पिंपळगावात परिस्थिती बिकट झाली होती. पंढरीनाथांचं वय आता 70च्या पार केलं गेलं होतं. वर्षानुवर्षे दगड फोडून आणि धूळ फुफ्फुसात गेल्यामुळे त्यांना दमा आणि फुफ्फुसांचा आजार जडला होता. रात्रीच्या वेळी त्यांना खोकल्याची एवढी उबळ यायची की सखूबाईंना अख्खी रात्र जागून काढावी लागायची. घरात खाण्यापिण्याचे वांदे होऊ लागले होते. सखू, आकाशचा फोन येऊन 15 दिवस झाले ग, काही अडचण तर नसेल ना पोराला? पंढरीनाथ धापा टाकत विचारत. सखूबाई डोळ्यातले अश्रू पदराने पुसून म्हणाल्या, अहो साहेब झालाय आपला मुलगा, केवढी मोठी जबाबदारी असेल त्याच्यावर, तुम्ही काळजी नका करू, तो येईल, नक्की येईल. पण दिवसेंदिवस पंढरीनाथांची प्रकृती खालावतच चालली होती. गावातील डॉक्टर म्हणाले, यांना शहरात नेऊन मोठ्या दवाखान्यात दाखवावं लागेल, नाहीतरी काही खरं नाही. सखूबाई घाबरल्या. त्यांनी पदरात बांधलेले शेवटचे 500 रुपये काढले. त्यांनी ठरवलं की आता मुलाकडे जायचं. आकाश तिथे मोठा साहेब आहे, तो आपल्या बापाला नक्की वाचवेल, त्याच्या बंगल्यावर खूप सोयी असतील. आशेने त्या दोघांनी शहराचा रस्ता धरला. गावाकडच्या एसटीने प्रवास करताना पंढरीनाथांना खूप त्रास होत होता. मळकट कपडे, हाताला थरथराट आणि सोबत एक जुनं गाठोडं, ज्यात त्यांनी आकाशसाठी त्याच्या आवडीचे डिंकाचे लाडू आणि घरचं तूप घेतलं होतं. सखूबाईंनी आपली फाटलेली चोळी शिवली होती आणि पंढरीनाथांचा जुना शर्ट धुतला होता, जेणेकरून साहेबाच्या बंगल्याबाहेर त्यांना कोणीही हसणार नाही. शहरात पोहोचल्यावर त्या गर्दीत आणि गोंधळात हे दोघे पार हरवून गेले. विचारात अखेर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर पोहोचले. तो अवाढव्य बंगला पाहून सखूबाईंच्या डोळ्यात चमक आली. बघा हो, आपल्या पोराचा बंगला किती मोठा आहे, आता आपल्याला काही काळजी नाही, त्या आनंदाने म्हणाल्या. पण बंगल्याच्या गेटवर पोहोचताच त्यांना काळ्या वर्दीतल्या वॉचमॅनने अडवलं. ए बुड्ढे, बाजूला व्हा, कुठे आत घुमताय? हे कोणाचं घर आहे माहिती आहे का? पंढरीनाथ थरथरत्या आवाजात म्हणाले, बाबा, हा आकाशचा बंगला आहे ना, तो आमचा मुलगा आहे, त्यांना सांगा त्याचे आई वडील आलेत. वॉचमॅन हसायला लागला. काय, साहेबांचे आई वडील? जा, साहेबांचे आई वडील गाडीतून येतात, असे तुमच्यासारखे भिकारी नसतात, निघा इथून, नाहीतरी पोलिसांच्या हवाली करीन. तेवढ्यात बंगल्याच्या पोर्चमध्ये एक आलिशान पांढरी गाडी येऊन थांबली. त्यातून आकाश आणि सोनाली खाली उतरले. आकाशने कोट घातला होता, तो अगदी राजबिंडा दिसत होता. आपल्या मुलाला पाहता सखूबाईंचा संयम सुटला. त्या गेटच्या जवळ धावत गेल्या आणि ओरडल्या, आकाश,
बाळा, मी आली आहे, तुझी माय. आकाशने वळून पाहिले. समोर त्याचे आई वडील उभे होते. सखूबाईंचे विस्कटलेले केस, पंढरीनाथांचा फाटलेला शर्ट आणि त्यांचं ते गरिबीतलं रूप पाहून आकाशच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याचं लक्ष बाजूला उभ्या असलेल्या सोनालीकडे गेलं, जी अत्यंत तिरस्काराने त्या दोघांकडे पाहत होती. तिच्या नजरेत हेच का तुझे आई वडील असा प्रश्न होता. आकाशच्या मनातील माणुसकी आणि संस्कारांचा मृत्यू त्याच क्षणी झाला. त्याला आपल्या आईवडिलांचा अभिमान वाटण्याऐवजी प्रचंड लाज वाटली. त्याला वाटलं की जर त्याने यांची ओळख दिली तर समाजात त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. तो रागाने गेटकडे चालत आला. सखूबाईंना वाटलं मुलगा आता गळ्यात पडेल, पण आकाशने जे शब्द उच्चारले ते एखाद्या शस्त्रासारखे त्यांच्या काळजाला आरपार चिरून गेले. आकाश ओरडला, काय काय लावलंय हे? तुम्ही लोक कोण आहात? माझ्या बंगल्यासमोर येऊन काय नाटक सुरू केले? सखूबाई थबकल्या. बाळा, मी तुझी आई. हा तुझा बाप आजारी आहे रे. आई? कोणाची आई? आकाश अत्यंत निर्दयीपणे म्हणाला. वॉचमन, किती वेळा सांगितलंय की या भिकाऱ्यांना गेटच्या जवळ उभं करायचं नाही. तुम्हाला काय वाटलं, जुन्या ओळखी सांगून माझ्याकडून पैसे उकळाल? तुम्ही भिकारी आहात ना? हे घ्या पैसे आणि पुन्हा इथे दिसू नका. असं म्हणून आकाशने आपल्या खिशातून 500च्या 2 नोटा काढल्या आणि त्या पंढरीनाथांच्या तोंडावर फेकल्या. नोटा हवेत उडून धुळीत पडल्या. पंढरीनाथ आणि सखूबाईंच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं होतं तोच मुलगा आज त्यांना भिकारी म्हणत होता. आकाशने फेकलेल्या त्या 2 नोटा जमिनीवरच्या धुळीत पडल्या होत्या. त्या नोटांकडे पाहून पंढरीनाथांना असं वाटलं की जणू त्या आयुष्यातल्या 70 वर्षाच्या कष्टाची कुणीतरी जाहीर लिलाव केला आहे. सखूबाईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता गाल ओलांडून त्यांच्या गळ्यातल्या त्या जुन्या मण्यापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या काळजाचा एक तुकडा आज कायमचा निखळला होता. बाजूला उभी असलेली सोनाली तुच्छतेने हसली आणि म्हणाली, आकाश, म्हणलं होतं ना मी तुला, अशा लोकांशी बोलायचं सुद्धा नाही. हे बघ कसे रडण्याचे नाटक करून अजून पैसे उकळायचा प्रयत्न करतायत. चल आत, आपल्याला उशीर होतोय. आकाशने एक कटाक्ष आपल्या आईवडिलांवर टाकला. त्याच्या डोळ्यात ना प्रेम होतं ना दया होती. तो वळला आणि रागाने घराचा दरवाजा जोरात आपटून आत निघून गेला. सखूबाई जमिनीवर बसून हुंदके देऊन रडू लागल्या. आकाश, अरे हा तुझा बाप आहे रे. यांनी दगड फोडून तुला शिकवले. हे लाडू आणले होते तुझ्यासाठी. त्यांनी थरथरत्या हाताने ते गाठोडे उघडण्याचा प्रयत्न केला, पण वॉचमॅनने त्यांना धक्काबुक्की करत गेटच्या बाहेर काढलं. चालते व्हा आता, साहेबांचा मूड खराब करू नका. पंढरीनाथ शांत उभे होते. त्यांचा खोकला पूर्णपणे थांबला होता, पण चेहऱ्यावर एक भयानक शांतता पसरली होती. त्यांनी सखूबाईंचा हात धरला आणि त्यांना उठवलं. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळी चमक होती. सखू, उठ, रडू नकोस. आज आपला मुलगा मेला. पंढरीनाथ अतिशय जड पण खंबीर आवाजात म्हणाले. अहो, पण हे काय बोलताय? आपला आकाश. सखूबाईंना बोलवेना. तो आकाश नाहीये सखू, तो एक दगड आहे, ज्याला आपण माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं. तो एक केवळ साहेब झालाय, मुलगा नाही. ज्याला आपल्या जन्मदात्यांची लाज वाटते, त्याच्यासाठी अश्रू गाळणं म्हणजे आपल्या कष्टाचा अपमान आहे. त्या नोटा तिथेच राहू दे. त्याला त्याच्या पैशाची मस्ती लखला बसो. पंढरीनाथांनी ते गाठोडे उचललं आणि ते जवळच असलेल्या एका कचराकुंडीत टाकायला निघाले, पण पुन्हा थांबले. त्यांनी ते गाठोडं रस्त्यावर बसलेल्या एका लहान अनाथ मुलाला दिलं. हे घे बाळा, खाऊन घे. हे एका मेलेल्या मुलासाठी आणलं होतं. तू जिवंत आहेस, तू खा. दोघंही तिथून चालू लागले. कुठं जायचं काहीच माहीत नव्हतं. खिसा रिकामा होता, पण मन संतापाने आणि दुःखाने भरलेलं होतं. चालता चालता ते एका जुन्या मंदिराजवळ आले. पंढरीनाथांनी ठरवलं की आता गावी परतायचं नाही. गावकऱ्यांनी विचारलं असतं काय झालं, साहेबाने कसं ठेवलं, तर काय उत्तर देणार? आपल्या पोटच्या गोळ्याने आपल्याला भिकारी म्हटलं हे सांगण्यापेक्षा मरण सोपं होतं.
सकू, आजपासून आपण पुन्हा शून्य होणार आहोत. या शहरात आपण कोणालाच ओळखत नाही आणि आपल्यालाही कोणी ओळखत नाही. आपण कष्ट करू पण पुन्हा कोणासमोर हात पसरणार नाही. पंढरीनाथांनी निश्चय केला. त्या रात्री ते एका पुलाखाली झोपले. थंडी वाजत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता. पण पंढरीनाथांच्या मनात एक विचार पक्का झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. तिथल्या मुकादमाला म्हणाले, मालक, काम मिळेल का? दगड फोडायचं काम करतो मी. मुकादम म्हणाला, बाबा, वय काय तुमचं? हे काम पोरांचं आहे. वय विसरा मालक. या हातांनी डोंगर फोडलेत. मला फक्त 2 वेळची भाकरी आणि डोक्यावर छप्पर द्या, बाकी काही नको. पंढरीनाथ कळवळून म्हणाले. त्यांच्या डोळ्यातील जिद्द पाहून मुकादमने त्यांना कामावर ठेवलं. सकुबाईंनी तिथेच कामगारांसाठी चहा आणि नाश्ता बनवण्याचं छोटं काम सुरू केलं. त्या दोघांनी दिवसरात्र एक केली. दिवसा दगड फोडायचे आणि रात्री सकुबाईंची खानावळ चालवायची. हळूहळू त्यांच्या हाताला चव असल्यामुळे कामगार तिथे जेवायलाही येऊ लागले. एके दिवशी पंढरीनाथ म्हणाले, सकू, आपल्याला फक्त स्वतःपुरता नाही जगायचं. ज्या मुलाने आपल्याला नाकारले त्याला दाखवून द्यायचं की आईबाप भिकारी नसतात, ते निर्माते असतात. आपण एक अशी संस्था उभी करायची जिथे कोणत्याही आईवडिलांना त्यांच्या मुलाने हाकललं तर त्यांना आधार मिळेल. इकडे आकाशच्या आयुष्यात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्याला वाटलं होतं की आईवडिलांना हाकलून देऊन त्याने आपली प्रतिष्ठा वाचवली आहे. पण नियतीचा खेळ आता सुरू होणार होता. त्याच्या भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांच्या बातम्या हळूहळू वरच्या पातळीवर पोहोचू लागल्या होत्या. ज्या सोनालीसाठी त्याने आईबापाचा त्याग केला, ती सोनाली आता त्याच्यावर दबाव टाकू लागली होती. 5 वर्ष उलटली. पंढरीनाथ आणि सकुबाईंच्या कष्टाला फळ आलं. एका छोट्या खानावळीचं रूपांतर आता एका मोठ्या आश्रमात झालं होतं. माऊली आधार केंद्र. त्यांनी तिथे अनाथ मुलांसाठी शाळा आणि वृद्धांसाठी हक्काचं घर तयार केलं होतं. आजूबाजूच्या परिसरात पंढरीनाथांना बाबा आणि सकुबाईंना आई म्हणून हजारो लोक ओळखू लागले होते. पण याच 5 वर्षात आकाशच्या आयुष्याचा बंगला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळायला सुरुवात झाली होती. आकाशच्या आयुष्यात आता सुखाचे दिवस संपून संघर्षाची काळी रात्र सुरू झाली होती. जिल्हा अधिकारी म्हणून त्याने जे काही चुकीचे निर्णय घेतले होते आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी ज्या फाईल्सवर सह्या केल्या होत्या, त्या सर्व आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ACB रडारवर आल्या होत्या. सत्तेच्या नशेने त्याला इतकं आंधळं केलं होतं की आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो याचा त्याला विसर पडला होता. एके दिवशी सकाळी जेव्हा आकाश आपल्या आलिशान बंगल्यात चहा पीत बसला होता, तेव्हा अचानक गाड्यांचा ताफा त्याच्या दारात उभा राहिला. तपास अधिकाऱ्यांनी बंगल्याची झडती सुरू केली. कपाटातून लाखो रुपयांचे घबाड आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे बाहेर आली. ज्या बंगल्याच्या गेटवरून त्याने आपल्या आईवडिलांना हकलले होते, त्याच गेटमधून आज त्याला पोलीस गाडीत बसवून नेले जात होते. सोनाली, जिने केवळ त्याच्या पदावर आणि पैशावर प्रेम केले होते, तिचे खरे रूप आता समोर आले. मला माहीत होतं हे असंच काहीतरी होणार. तुझ्यासारख्या माणसासोबत राहून मी माझी इब्रत धुळीला मिळवते, असं म्हणत तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि आपल्या वडिलांच्या घरी निघून गेली. आकाश आता पूर्णपणे एकटा पडला होता. त्याच्यावर खटला चालला. पद गेले, प्रतिष्ठा गेली आणि जो पैसा त्याने भ्रष्टाचाराने कमावला होता तो कोर्टाच्या चक्रा मारण्यात खर्च झाला. 2 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर आणि काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर आकाश बाहेर आला. तेव्हा त्याच्याकडे ना घर होतं ना नोकरी. अंगावरचे कपडेही जुने झाले होते. ज्या मित्रांसोबत तो पार्ट्या करायचा त्यांनी आता त्याचे फोन उचलणे बंद केले होते. दुसरीकडे पंढरीनाथ आणि सकुबाईंच्या माऊली आधार केंद्राचा वटवृक्ष झाला होता. त्यांनी कधीही प्रसिद्धीची हाव धरली नाही, पण त्यांच्या प्रामाणिक कष्टाची बातमी शहरात पसरली होती. लोक आता या केंद्राला भरभरून मदत करत होते. पंढरीनाथांनी एक नियम केला होता, येथे येणारा प्रत्येक जण हा आमचा मुलगा किंवा मुलगी आहे. एके दिवशी शहरात मोठा पाऊस पडत होता
आकाश रस्त्यावरून चालत होता. डोक्यावर छप्पर नव्हते. त्याला प्रचंड ताप भरला होता आणि खोकलाही लागला होता. चालता चालता त्याला चक्कर आली आणि तो एका गल्लीत कोसळला. योगायोगाने माऊली आधार केंद्राची रुग्णवाहिका तिथून जात होती. काही स्वयंसेवकांनी त्या अनोळखी भिकाऱ्याला असे त्यांना वाटले, कारण आकाशची अवस्था तशीच होती. गाडीत घातले आणि तडक आश्रमाच्या दवाखान्यात नेले. दवाखान्यात पांढऱ्या शुभ्र चादरीवर आकाशला झोपवले गेले. नर्सने सखूबाईंना आवाज दिला, आई, एक नवीन रुग्ण आलाय. प्रकृती खूप चिंताजनक आहे. सखूबाई धावत तिथे आल्या. त्यांच्या हातात गरम पाण्याचा टोप आणि रुमाल होता. जसा त्यांनी त्या रुग्णाच्या कपाळावर हात ठेवला तशी त्यांच्या अंगात एक वीज सळसळली. हा स्पर्श त्यांना ओळखीचा वाटला. त्यांनी हळूच त्या माणसाचा चेहरा स्वच्छ केला. वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे आणि फिकट पडलेला चेहरा. पण आईच्या नजरेपासून मुलगा कसा लपणार? आकाश, माझा आकाश. सखूबाईंच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. पंढरीनाथ तिथे धावत आले. समोर आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांच्याही काळजाचा कालवाकालव झाली. पण त्यांना तो दिवस आठवला जेव्हा याच मुलाने त्यांना भिकारी म्हणून हाकलले होते. आकाशने हळूच डोळे उघडले. समोर आईबाबांना पाहून त्याला वाटले की तो स्वप्न पाहत आहे. पण जेव्हा त्याला जाणीव झाली की तो खरोखरच त्यांच्याच आश्रयाला आला आहे, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आई बाबा, मला माफ करा, आकाश थरथरत्या आवाजात म्हणाला. पण पंढरीनाथ मागे सरकले. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे प्रेम नव्हते, तर एक अढळ गांभीर्य होते. मुलगा तर 5 वर्षापूर्वीच मेला, जेव्हा त्याने आपल्या आईबापाची ओळख नाकारली होती. तू तरी एक रुग्ण आहेस. या संस्थेचा नियम आहे की आम्ही प्रत्येक रुग्णाची सेवा करतो. तू बरा होईपर्यंत इथे राहू शकतोस, पण हक्काने. बाबा म्हणायची लायकी तू हरवला आहेस. आकाशच्या छातीत कळ आली. त्याला आता समजले होते की पद आणि पैसा गेल्यावर माणसं कशी परकी होतात आणि ज्यांना आपण परक मांडलं तेच शेवटी कसे कामाला येतात. पण आता त्याला पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरलेलं नव्हतं. पुढचे 15 दिवस सखूबाईंनी रात्रंदिवस त्याची सेवा केली, पण पंढरीनाथांनी त्याच्याशी एक शब्दही बोलला नाही. आकाश बरा झाला, पण त्याचे मन आता कायमचे तुटलेले होते. तो रोज पहाटे उठून आश्रमातील झाडलोट करायचा, भांडी घासायचा, जेणेकरून आपल्या पापांचे प्रायश्चित्त करता येईल. एके दिवशी आश्रमाचा मोठा सोहळा होता. अनेक मोठे पाहुणे येणार होते. पंढरीनाथांनी आकाशला बोलावले आणि जे सांगितले त्याने आकाशच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. माऊली आधार केंद्राचा 5वा वर्धापन दिन होता. संपूर्ण आश्रम फुलांनी आणि दिव्यांनी सजला होता. ज्या मुलाने कधी काळी लाल दिव्याच्या गाडीत फिरताना आपल्या आईवडिलांना ओळख नाकारली होती, तोच मुलगा आज त्याच आईवडिलांच्या आश्रमात जमिनीवर बसून पाहुण्यांची उष्टी ताटं उचलत होता. आकाशच्या अंगावर आता महागडा सूट नव्हता, तर आश्रमाचा साधा निळा कुर्ता होता. पंढरीनाथ स्टेजवर बसले होते. त्यांच्या बाजूला सखूबाई होत्या. सखूबाईंच्या नजरेत अजूनही मुलाबद्दल ओढ होती, पण पंढरीनाथांची नजर मात्र शून्यात बघत होती. समोरून जाणारा आकाश जेव्हा त्यांच्या नजरेस पडला, तेव्हा त्यांनी त्याला खुणेने जवळ बोलावले. कलेक्टर साहेब, पंढरीनाथांचे हे शब्द आकाशच्या कानात तप्त शिशासारखे टोचले. बाबा, नका ना असं म्हणू. मी तुमचा गुन्हेगार आहे. मला तुमच्या पायापाशी जागा द्या. बाकी काही नको. आकाश उडतच रडत म्हणाला. पण पंढरीनाथ शांतपणे म्हणाले, आज या आश्रमाच्या सोहळ्यात तुला एक काम करायचं आहे. आज इथे मुख्य पाहुणे म्हणजे जे मोठे लोक येणार आहेत त्यांच्यासमोर तुला तुझं खरं नाव आणि तुझी ओळख सांगायची आहे. तुला सांगायचं आहे की तू तोच जिल्हा अधिकारी आहे ज्याने स्वतःच्या आई वडिलांना भिकारी म्हणून हाकललं होतं. आकाश हादरला. बाबा, हे तर माझ्यासाठी मरणापेक्षाही कठीण आहे. जग माझ्यावर थुंकेल. मग थुंकू दे. जोपर्यंत तू जगाची लाज आणि स्वतःचा अहंकार सोडून तुझ्या पापाची कबुली देत नाहीस, तोपर्यंत तुझा पश्चाताप अपूर्ण आहे. जर तुला खरंच आमचा मुलगा व्हायचं असेल तर आज तुला जगासमोर भिकारी व्हावंच लागेल. पंढरीनाथांनी आपला अंतिम निकाल दिला. सोहळा सुरू झाला.
शहरातले नामवंत लोक जमले होते. आकाश स्टेजच्या एका कोपऱ्यात उभा राहून थरथरत होता. त्याला समोर तेच लोक दिसत होते ज्यांच्यासोबत त्याने एकेकाळी पार्ट्या केल्या होत्या. पण आज कोणीही त्याला ओळखत नव्हते, कारण तो आता फक्त एक कामगार दिसत होता. कार्यक्रमाच्या शेवटी पंढरीनाथ माईकवर आले. त्यांनी आपल्या संघर्षाची गाथा सांगितली. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्यांनी घोषणा केली, आज मी एका अशा व्यक्तीला समोर बोलावणार आहे ज्याने मला आणि माझ्या पत्नीला या शहरात भिकारी ठरवलं होतं, पण आज तो आमच्याच तुकड्यावर जगतोय. आकाश स्टेजवर आला. हजारो लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या गेल्या होत्या. त्याने माईक हातात घेतला. त्याचे हात थरथरत होते. मी आकाश पंढरीनाथ मोरे. 5 वर्षापूर्वी मी या जिल्ह्याचा कलेक्टर होतो. माझ्याकडे सत्ता होती, पैसा होता आणि गर्व होता. इतका गर्व की ज्या आईवडिलांनी दगड फोडून मला मोठं केलं त्यांना मी याच शहरात रस्त्यावर हाकलून दिलं. मी त्यांना भिकारी म्हटलं. पण आज मला कळलंय की भिकारी ते नव्हते, भिकारी मी होतो. माझं मन भिकारी होतं, माझे संस्कार भिकारी होते. आकाशने जाहीरपणे आपल्या आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो ढसाढसा रडला. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. काही लोक संतापाने त्याच्याकडे पाहत होते, तर काही त्याच्या पश्चातापाने भारावून गेले होते. त्याच वेळी गर्दीतून एक व्यक्ती पुढे आली होती. ती होती सोनाली. ती आज कोण्या एका मंत्र्याची पीए म्हणून तिथे आली होती. तिने जेव्हा आकाशला अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा तिने उपहासाने म्हटलं, बघितलंस, मी म्हटलं होतं ना, याची लायकी हीच आहे. या गलिच्छ म्हाताऱ्यांच्या पायापाशीच हा शोभतो. पण सखूबाई यावेळी शांत राहिल्या नाहीत. त्या स्टेजवरून पुढे आल्या आणि सोनालीला उद्देशून म्हणाल्या, पोरी, तू ज्यांना गलिच्छ म्हणतेस ना, त्याच हातांनी आज हजारो लेकरांची पोटं भरली जात आहेत. माझा मुलगा चुकला होता, त्याने पाप केलं होतं, पण आज त्याने ते मान्य केले. ज्याला आपली चूक कळते तो माणूस होतो. पण तुला अजून तुझी चूक कळालेली नाही. तू आजही त्या सत्तेच्या आणि पैशाच्या गर्वात आहेस जो माझ्या मुलाचा नाश करून गेला. सोनालीचा चेहरा गोरामोरा झाला आणि ती तिथून निघून गेली. त्या रात्री आकाशला वाटलं की आता बाबा त्याला माफ करतील. तो पंढरीनाथांच्या खोलीत गेला. पंढरीनाथ तिथे आपली जुनी हातोडी आणि छिन्नी घेऊन बसले होते, जी त्यांनी गावाकडून येताना सोबत आणली होती. आकाश, तू आज जगासमोर स्वतःला सिद्ध केलंस, पण माझं मन अजूनही तुला मुलगा मानायला तयार नाही. तुला जर खऱ्या अर्थाने आमचा वारस व्हायचं असेल तर तुला एक शेवटची परीक्षा द्यावीच लागेल, पंढरीनाथ म्हणाले. सांगा बाबा, मी काहीही करायला तयार आहे. उद्यापासून तू या आश्रमात साहेब म्हणून नाही तर एक सेवक म्हणून राहशील. ज्या हातांनी तू लाच घेतली त्याच हातांनी तुला या आश्रमातल्या वृद्धांची घाण साफ करावी लागेल. तुला गावागावात जाऊन जे आई वडील बेघर झालेत त्यांना शोधून आणावं लागेल. जेव्हा तू 100 आई वडिलांचे डोळे पुसशील तेव्हाच तू माझ्या डोळ्यात बघायची हिम्मत कर. आकाशने मनोमन हा निर्णय स्वीकारला, पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या या सेवेच्या मार्गात अजून एक मोठं संकट येणार होतं, जे त्याच्या आयुष्याची पुन्हा एकदा परीक्षा घेणार होतं. आकाशने आपल्या वडिलांचे शब्द शिरसावद्य मांडले. एकेकाळी वातानुकूलित केबिनमध्ये बसून फाईल्सवर सह्या करणारा हा जिल्हा अधिकारी आता पहाटे 4ला उठून आश्रमाचा परिसर झाडत असे. त्याने स्वतःच्या हाताने आश्रमातील आजारी वृद्धांची सेवा सुरू केली. ज्या हातांनी कधी काळी महागड्या अत्तरांचा सुगंध यायचा, त्या हातांना आता आजारी लोकांच्या औषधांचा आणि जखमांचा वास येऊ लागला होता. पण आकाशच्या मनात आता एक वेगळीच शांतता मिळत होती. 2 वर्षे उलटली. आकाश आता पूर्णपणे बदलला होता. त्याचे डोळे आता गर्वाने नाही तर करुणेने भरले असायचे. त्याने गावोगावी जाऊन अशा अनेक आईवडिलांना शोधून काढले ज्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढले होते. तो त्यांचा पाया पडायचा, त्यांची माफी मागायचा आणि त्यांना सन्मानाने माऊली आश्रमात घेऊन यायचा. एके दिवशी शहरात एक भयानक नैसर्गिक आपत्ती आली. ढगफुटी होऊन शहराच्या सकल भागात पाणी शिरले. अनेक वस्त्या वाहून गेल्या. हाहाकार माजला. प्रशासकीय यंत्रणा कमी पडू लागली होती. माऊली आश्रम सुरक्षित उंचावर होते, पण खालच्या भागात अडकलेल्या लोकांसाठी
मदतीचा हात हवा होता. पंढरीनाथ म्हणाले, आकाश, आज तुझी खरी परीक्षा आहे. तिकडे माणसं मरतायत, जा आणि त्यांना वाचव. आकाशने जीवाची पर्वा न करता पुरात उडी घेतली. दिवसरात्र एक करून त्याने शेकडो लोकांना बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका लहान मुलाला वाचवताना त्याच्या अंगावर एक मोठा खांब पडला. आकाश गंभीर जखमी झाला, पण त्याने त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले. रुग्णालयात आकाश मृत्यूशी झुंज देत होता. त्याचे शरीर थकले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. पंढरीनाथ आणि सखूबाई तिथे पोहोचले. पंढरीनाथांनी जेव्हा आपल्या मुलाची ही अवस्था पाहिली तेव्हा त्यांचा कठोरपणा वितळून गेला. त्यांनी पहिल्यांदाच आकाशचा हात आपल्या हातात घेतला. बाळा आकाश, पंढरीनाथांचा आवाज गदगदला होता. आकाशने हळूच डोळे उघडले. त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. त्याने थरथरत्या हाताने वडिलांच्या हातावरचा तो दगड फोडताना झालेला जुना वर्ण स्पर्श केला. बाबा, आता मी तुमचा मुलगा झालो का? आकाशने मोठ्या कष्टाने विचारलं. पंढरीनाथांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. हो बाळा, तू आज फक्त माझा मुलगा नाहीस, तर हजारो अभागांचा आधार झालायस. मला माफ कर, मी तुला खूप कठोर वागणूक दिली. सखूबाईंनी आकाशच्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या सोन्या, तू खरंच नाव कमावलास रे. आकाश वाचला, पण त्याचे पाय कायमचे निकामी झाले होते. तो आता चालण्या फिरण्यासाठी व्हीलचेअरवर अवलंबून होता. पण त्याला त्याचं दुःख नव्हतं. उलट त्याला आनंद होता की नियतीने त्याच्याकडून सत्तेची नशा काढून घेतली आणि त्याला माणुसकीचं देणं दिलं. काही दिवसानंतर आकाशला शासनाकडून त्याच्या शौर्याबद्दल आणि समाजसेवेबद्दल मोठा नागरी सत्कार जाहीर झाला. ज्या सभागृहात त्याला एकेकाळी अपमानित व्हावे लागले होते, त्याच सभागृहात आज त्याचे स्वागत होणार होते. नवीन जिल्हा अधिकारी, जो आकाशचा एकेकाळचा कनिष्ठ अधिकारी होता, तो स्वतः त्याला सन्मानाने मंचावर घेऊन आला. आकाशला जेव्हा सन्मानचिन्ह दिले गेले तेव्हा त्याने ते घेण्यास नकार दिला. तो व्हीलचेअरवरून खाली उतरला आणि सरपटत आपल्या आईवडिलांच्या पायापाशी गेला. त्याने ते सन्मानचिन्ह पंढरीनाथांच्या हातात दिले. तो माईकवर म्हणाला, हा सन्मान माझा नाही, तर हा सन्मान त्या बापाचा आहे, ज्याने स्वतः उपाशी राहून दगडावर हातोडे मारून मला शिकवलं. हा सन्मान त्या आईचा आहे, जिने धुनीभांडी करून माझ्या आयुष्यातला अंधार दूर केला. जगाला वाटलं होतं की मी कलेक्टर होऊन त्यांना मोठं केलं, पण हे सत्य आहे की त्यांनी मला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राख केली. मी त्यांना भिकारी म्हटलं होतं, पण आज मला जगाला सांगायचं आहे की ज्यांचे आई वडील जिवंत आहेत आणि सोबत आहेत, त्यांच्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कोणीही नाही. संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आकाशने आता आपले उर्वरित आयुष्य आईवडिलांच्या सेवेत आणि आश्रमाच्या वाढीसाठी समर्पित केले होते. तो आता कलेक्टर साहेब नव्हता, तो आता आकाश होता, जो आपल्या आईवडिलांच्या प्रेमाच्या छायेत जगातील सर्वात सुखी माणूस होता. पंढरीनाथ आणि सखूबाईंच्या चेहऱ्यावर आज एक वेगळंच तेज होतं. त्यांना त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळाला होता आणि आकाशला त्याची खरी ओळख सापडली होती. पश्चातापाच्या अग्नीत तापून सुलाखून निघालेलं हे नातं आता अमर झालं होतं. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या कष्टाची किंमत कोणत्याही पद किंवा पैशात मोजता येत नाही. आई वडील हेच खरे देव असतात. हेच या कथेचा सार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज नवनवीन हृदयस्पर्शी मोटिवेशनल प्रेरणात्मक कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन